हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली धागा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ही रुमाल कशी विणायची ते बघणार आहोत। तर ही रुमाल विणण्यासाठी मी इथे 3 रंगाचा वापर केलेला आहे आणि या रुमालचा घेर जवळपास 14 इंचापर्यंत आहे। तर ही 14 इंचापर्यंत आहे आणि ही मी 3 पदरी करून विणलेला आहे उलन। आणि ही विणण्यासाठी मी 3.5 mm चा हुक वापरलेला आहे इथे। आणि हे जे पांढऱ्या रंगाचा धागा आहे ते 90 ते 100 ग्रॅमपर्यंत लागलेला आहे आणि रेड कलरचा 40 ते 50 ग्रॅम। आणि हे जे उलन आहे ते टोपली उलन आहे, ते 10 ते 20 ग्रॅमपर्यंत इथे लागलेला आहे। तुम्ही हे तुमच्या सोयीनुसार वापरू शकता कुठलाही कलर। तर इथे मी डार्क कलर नव्हता त्यासाठी मी हे वापरलेला आहे टोपले। तर चला सुरुवात करूयात आपण रुमाल विणायला। तर या ठिकाणी मी हे पांढऱ्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि हा 3 प्ले उलन आहे। तर याला आपण 3 पदरी करणार आहोत कारण हा खूप बारीक आहे। तर याचं विणकाम व्यवस्थित येत नाही रुमालासाठी, म्हणून मी याला 3 पदरी करून घेणार आहे जाड धागा करण्यासाठी। तर अशा प्रकारे आपल्याला हे 3 पदरी पकडायचे आहेत। हे सुरुवातीचं टोक आहे आणि याला फिरवून अशा प्रकारे तर हे पकडायचं आहे। आणि हा जो जॉईंट धागा आहे खालचा, या धाग्यामधून आपल्याला दुसरा धागा ओढून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे आपण याला वाढवायचं आहे। यानंतर एक स्लिप नॉट टाकायची आहे। तर हे जे 3 पदरी आहेत असंच विणायचं आहे आणि वाढवायचं आहे याला पुढं। तर इथे मी स्लिप नॉट घेतलेली आहे आणि हे जे धागा आहे आपण असंच वाढवूयात पुढे। तुम्हाला जेवढा विणायला सोपा जाईल तेवढा तुम्ही याला ओढून घ्यायचं आहे आणि संपत असेल तर ओढायचं आहे अजून। तर इथे आपण 5 साखळ्या विणून घेऊयात सुरुवातीला। आणि ही जी पहिली साखळी आहे या साखळीमध्ये आपण त्याला जोडून एक रिंग तयार करून घ्यायची आहे आणि एक साखळी। तर या रिंगमध्ये आपल्याला एकूण 6 पफ स्टिच विणायचे आहेत इथे। तर पफ स्टिच विणण्यासाठी आपण सुरुवातीला सुईवरती एकदा धागा घेतलाय आणि परत एकदा घेतलाय आणि एकदा रिंगमधून घेतलाय। तर असं हे 3 वेळेला रिपीट करायचं आहे। तर हा आपला एक पफ स्टिच होतो। तर या सगळ्यामधून एक धागा काढून घेऊन हे जे सुरुवातीचे 2 धागे आहेत त्यामधून एक साखळी घ्यायची आहे, तो पफ स्टिचचा शेप बिघडू नये म्हणून। तर आपण हे सुरुवातीच्या 2 धाग्यामधून एकदा घेतलाय, त्यानंतर एक साखळी आणि परत पुढं असाच सेम पफ स्टिच विणायचा आहे आणि एक साखळी। तर अशा प्रकारे आपल्याला हे रिपीट करायचं आहे। तर इथे मी पहिला राऊंड विणून घेतलेला आहे आणि याला स्लिप स्टिचने पहिल्या पफ स्टिचवरती जोडून घेतलंय आणि बंद केलेला आहे। यानंतर दुसऱ्या राऊंडला सुरुवात करूयात। तर या ठिकाणी ही जी एक साखळी आहे इथे विणायचं आहे। तर इथे पहिल्यांदा एक स्लिप स्टिच टाकायची आहे आणि या ठिकाणी एक पफ स्टिच घ्यायचा आहे। अशा प्रकारे आणि 2 साखळ्या विणायच्या आहेत आपल्याला इथे। तर एक पफ स्टिचची साखळी आणि दुसऱ्या 2 साखळ्या अशा विणायच्या आहेत आणि याच ठिकाणी अजून आपल्याला एक पफ स्टिच घ्यायचा आहे। या ठिकाणी परत 2 साखळ्या विणायच्या आहेत। परत पुढच्या साखळीवरती 2 पफ स्टिच आणि मध्ये 2 साखळ्या आणि नंतर 2 साखळ्या अशा प्रकारे आपण रिपीट करायचं आहे। या चेन 1च्या गॅपमध्ये आपल्याला इथे विणायचं आहे। तर हा दुसरा राऊंड विणून घेऊयात। या ठिकाणी मी दुसरा राऊंड विणून घेतलेला आहे। आपण याला पहिल्या पफ स्टिचवरती जोडून बंद करून घ्यायचं आहे।
यानंतर हा जो 2 साखळ्याचा गॅप आहे 2 पफ स्टिचच्या मध्ये इथे विणायचा आहे. इथे एक स्लिप स्टिच घेतली मी. यानंतर परत पफ स्टिच घ्यायचा आहे. तर इथे हा पहिला पफ स्टिच घेतला आहे मी. यानंतर 2 साखळ्या आणि परत याच ठिकाणी अजून एक पफ स्टिच, परत 2 साखळ्या आणि या ठिकाणी अजून एक पफ स्टिच विणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 साखळ्याच्या मध्ये एकूण 3 पफ स्टिच आणि प्रत्येकामध्ये 2-2 साखळ्या विणायच्या आहेत. परत 2 साखळ्या विणूयात. तर या ठिकाणी 2 साखळ्या विणूयात आणि हा जो पुढचा गॅप आहे आपल्याला इथे स्किप करायचा आहे आणि पुढच्या गॅपमध्ये विणायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. इथे हे जे साखळी आहे त्या साखळीमध्ये परत 3 पफ स्टिच विणायचे आहेत आणि पुढची साखळी स्किप करायची आहे. तर हा तिसरा राऊंड विणून घेऊयात. इथे तिसरा राऊंड कंप्लीट झालेला आहे. आपण याला इथे जोडून घेऊयात. तर हा तीन राऊंड आपले इथे कंप्लीट झालेले आहेत. यानंतर चौथ्या राऊंडला सुरुवात करूया. तर इथे पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच टाकायची आहे आणि या ठिकाणी पफ स्टिच घ्यायचा आहे. यानंतर 2 साखळ्या आणि हा दुसरा पफ स्टिच विणला आहे मी. यानंतर परत 2 साखळ्या आणि तिसरा पफ स्टिच विणायचा आहे. त्याच साखळीमध्ये त्याच गॅपमध्ये विणायचा आहे. तर एकाच गॅपमध्ये आपण 3 पफ स्टिच आणि प्रत्येकामध्ये 2 साखळ्या विणलेल्या आहेत. यानंतर 2 साखळ्या आणि पुढच्या साखळीवरती एक पफ स्टिच आणि परत हा पफ स्टिच झाल्यानंतर 2 साखळ्या आणि पुढचा गॅप आपल्याला इथे, तर हा गॅप आपल्याला इथे स्किप करायचा आहे आणि पुढचे जे 2 पफ स्टिच आहेत त्यातल्या गॅपमध्ये आपल्याला विणायचं आहे. तर या ठिकाणी विणायचं आहे आणि हेच आपल्याला रिपीट करायचं आहे. तर हा चौथा राऊंड आपल्याला इथे विणायचा आहे. तर या गॅपमध्ये आपण विणूयात 3 आणि इथे 1 हा स्किप करायचा आहे आणि इथे परत इथे 2 साखळ्या विणायच्या आहेत त्या गॅपमध्ये आणि हे अशा प्रकारे रिपीट करायचं आहे पूर्ण. तर विणून घेऊयात. तर इथे चौथा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि हे मी इथे पहिल्या साखळीवरती आपण इथं जोडून 3 घेतलेले आहेत आणि इथं 1 घ्यायचा आहे, इथं 1 घ्यायचा आहे. तर हे 2-3 पफ स्टिच एका ह्याच्यामध्ये आणि परत पुढच्या ह्याच्यामध्ये 1 पफ स्टिच 1 पफ स्टिच असं विणायचं आहे. तर हा असेल आपला 5वा राऊंड आणि हाच राऊंड आपल्याला इथे रिपीट करायचा आहे. इथे 2 पफ स्टिच आपण सिंगल घेतलेले आहेत. पुढे 3 पफ स्टिच येतील आणि 3 पफ स्टिच एका ह्याच्यामध्ये येतील.
तर हे तुम्हाला हवं तेवढ्यापर्यंत इथं तुम्ही वाढवून घ्यायचा आहे हा राऊंड. तुम्ही तुमच्या साईजनुसार, तुम्हाला हवी तेवढ्या साईजनुसार तुम्ही इथं वाढवू शकता. तर इथं मी एकूण 12 राऊंड विणून घेणार आहे. तर इथे मी 12 राऊंड विणून घेतलेत आणि देठांसाठी मी हिरव्या रंगाचं उलन घेतलेलं आहे. हे टोपले उलन आहे आणि याला सुद्धा मी 3 पदरी करून घेतलेलं आहे. तर हे विणण्यासाठी आपण तर इथले 1 2 3 4 चौथ्या राऊंडपासून इथं सुरुवात करायचं आहे. 1 2 3 4. तर या 4 राऊंडपासून आपल्याला इथं सुरुवात करायची आहे. तर या 2 साखळीचा गॅप जो आपण इथं सोडलेला आहे तिथे विणायचा आहे एक स्लिप स्टिच आणि या ठिकाणी आपण एक पफ स्टिच घेणार आहोत. अशा प्रकारे आणि एक साखळी. परत पुढच्या साखळीवरती एक पफ स्टिच, अशा प्रकारे आणि परत तर हे एक पफ स्टिच झालं. परत पुढच्या साखळीवरती एक स्लिप स्टिच टाकून आपण तिथे तिसरा पफ स्टिच विणायचा आहे. तर हे असे पफ स्टिच आपण शेवटपर्यंत विणायचं आहे, जेवढी तुम्ही रुमाल विणलेली आहे तेवढी. तर या ठिकाणी एक पहिल्यांदा स्लिप स्टिच आणि हा पफ स्टिच इथे वाढवायचा आहे. तर तुम्ही जेवढी रुमाल मोठी कराल तुमच्या रुमालच्या साईजनुसार हा विणायचा आहे याला. आणि फक्त चौथ्या राऊंडपासून याला सुरुवात करायची आहे. 1 2ची साखळी आपण तिसऱ्या राऊंडमधली स्किप करायची आहे आणि हे अशा प्रकारे आपण वाढवायचं आहे. तर हे असंच विणून घेऊयात आपण. अशाच प्रकारे हे शेवटपर्यंत विणायचं आहे इथे. आणि परत ह्या दुसऱ्या पाकळीमध्ये जेवढे आपण हा गॅप सोडला आहे त्याच्यामध्ये हे विणून घ्यायचं आहे. तर इथं मी हे विणून घेतलेलं आहे देठाचा भाग. 2 साखळीच्या गॅपमध्ये हे सगळीकडे मी विणून घेतलेलं आहे हिरव्या रंगाने. आणि इथे थोडंसं उलन साईडला सोडलेलं आहे कारण आपण इथं फुलं अटॅच करणार आहोत. तर आता फुलं विणण्यासाठी घेऊयात. तर हे सुद्धा मी 3 प्ले उलन घेतलेलं आहे. आपण याला 3 पदरी करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण पकडून याला 3 पदरी करायचं आहे. तर या जॉईंटमधून मी घेतलेलं आहे काढून. तुम्ही हवं तितकंच करू शकता तुमच्या गरजेनुसार. यानंतर इथे एक स्लिप नॉट घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण फ्लावर्स विणणार आहोत, फुलं. तर हे तुम्हाला साईज कितीही मोठी केली तरी आपल्याला फुलं सेम लागणार आहेत. तर इथं मी 6 साखळ्या विणून घेते सुरुवातीला. तर आपल्याला 6 फुलं इथे लागणार आहेत. तर ही 6ची साखळी आपण पहिल्या ह्याच्यामध्ये जोडून एक रिंग तयार करून घेऊयात. यानंतर एक साखळी आणि या रिंगमध्ये आपल्याला 8 पफ स्टिच विणायचे आहेत आणि प्रत्येकामध्ये एक एक साखळी विणायची आहे. तर या ठिकाणी मी हा पहिला पफ स्टिच विणत आहे आणि हा धागा इथे मी थोडासा वाढवून घेते. तर हे अशाच प्रकारे आपण कंटिन्यू ओढत विणायचं आहे. एक साखळी आणि अशाच प्रकारे आपण दुसरा पफ स्टिच विणायचा आहे इथे. तर हा दुसरा पफ स्टिच, एक साखळी. तर अशा प्रकारे आपण हे 8 वेळेला रिपीट करायचं आहे इथे. तर हा पहिला राऊंड फुलाचा आपण विणून घेणार आहोत.
तर इथे मी विणून घेतलेले आहेत 8 पफ स्टिच आणि पहिल्या पफ स्टिचच्या पहिल्या साखळीवरती म्हणजे पफ स्टिचवरतीच आपण याला जोडून घ्यायचं आहे। यानंतर या ठिकाणी आपण 4 साखळ्या विणायच्या आहेत दुसऱ्या राऊंडसाठी। तर इथे ही जी एक साखळी घेतलेली आहे आपण या साखळीवरती आपल्याला साखळीमध्ये एक पफ स्टिच विणायचा आहे। परत 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि पफ स्टिच वरची जी साखळी असते त्या साखळीवरती आपल्याला इथे याला जोडून घ्यायचं आहे। चौथी साखळी जी आहे 4 साखळ्या, यानंतर परत 4 साखळ्या आणि एक चेनच्या गॅपमध्ये या ठिकाणी आपल्याला परत एक पफ स्टिच घ्यायचा आहे आणि इथे 4 साखळ्या घेऊन हे जोडायचे आहेत। तर 4 साखळ्या पफ स्टिच आणि हे जे 4 साखळ्या पफ स्टिच आणि 4 साखळ्या हे रिपीट करायचं आहे इथे। तर विणून घेऊयात। तर इथे मी दुसरा राऊंड विणून पूर्ण केलेला आहे। ही जी शेवटची साखळी आहे याला आपण इथे खाली जोडून घ्यायचं आहे। यानंतर तिसऱ्या राऊंडला सुरुवात करूयात। त्यासाठी 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि हे जे 2 साखळ्याचा गॅप आहे आपला तर या ठिकाणी आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे मागच्या साईडने। परत 4 साखळ्या विणायच्या आहेत आणि परत पुढच्या 2 साखळ्याच्या जॉईंटमध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। मागच्याच साईडने विणायचं आहे आपल्याला हा राऊंड। तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण 4-4 साखळ्या, तर एकूण 8 साखळ्या आपण इथे विणणार आहोत। 4 साखळ्या आणि परत इथे, तर हे 8 वेळेला आपल्याला रिपीट करायचं आहे इथे। परत इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। तर हे अशा प्रकारे आपण विणायचं आहे 8 वेळेला। तर या ठिकाणी मी हा तिसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे 4 साखळ्याचा। यानंतर इथे पहिली जी साखळी आपण 4ची विणली होती तिथे एक स्लिप नॉट टाकायची आहे। परत 4 साखळ्या आणि या 4 साखळीच्या गॅपमध्ये एक पफ स्टिच, परत 4 साखळ्या आणि या 4 साखळीला आपण खाली स्लिप नॉटने जोडून घ्यायचं आहे 4 साखळीच्याच गॅपमध्ये। परत 4 साखळ्या आणि पुढच्या साखळीमध्ये पफ स्टिच विणायचं आहे परत। अशा प्रकारे तर इथे सुद्धा पफ स्टिच घेतल्यानंतर परत 4 साखळ्या विणणार आहोत आपण आणि ती 4ची साखळी आपण खाली जोडून घ्यायची आहे आणि तिथून दुसरी साखळी 4ची विणायला सुरुवात करायची आहे। तर ही 4ची साखळी खाली जोडायची आहे इथे आणि परत 4 साखळ्या विणायच्या आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला हे विणून पूर्ण करायचं आहे मागच्या साईडने प्रत्येक साखळीमध्ये। तर विणून घेऊयात। तर इथे मी हे फूल विणून घेतलेलं आहे। तर असेच आपल्याला एकूण 6 फुलं करायची आहेत। तर या ठिकाणी जे मी हिरव्या रंगाचा धाग्याने विणलं होतं तिथं आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक एक फूल लावून घ्यायचं आहे। तुम्ही याला शिवून घेऊ शकता किंवा जे आपण सुईने विणकाम करतो त्याने सुद्धा आपण याला स्लिप स्टिचने जोडून घेऊ शकतो। इथे मी हिरव्या रंगाचे जास्त धागे सोडलेले आहेत तर हे मी
त्याला फुलाला जोडून घेण्यासाठी वापरणार आहे. जर तुम्ही हे धागे सोडले नसतील तर तुम्ही दुसऱ्या उलननी किंवा दुसऱ्या साध्या दोऱ्यांनी सुद्धा याला शिवून घेऊ शकता. तर हे जोडून घ्यायचं आहे सगळीकडे. तर या ठिकाणी मी हे फुलं लावून घेतलेली आहेत रुमालला सगळीकडे. तर 6 फुलं मी विणून त्याला या ठिकाणी त्या हिरव्या रंगाने स्लिप स्टिचने जोडून घेतलेला आहे. आपण जी विणकामासाठी सुई वापरतो त्याच सुईने. तर फ्रेंड्स, हा रुमाल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर जरूर करा मैत्रिणींसोबत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.